विठ्ठला 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 पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठला 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 विठ्ठला। ऐका काय आवडतं देवाला? हा नाथ महाराज वर्णन करतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, हा गळात तुळशीची माळ आवडती, अजून हृदयी कळवळा वैष्णवांचा। ऐका त्या भगवंताच्या हृदयामध्ये वैष्णवांबद्दल प्रेमी। वैष्णव कोणाला म्हणतात नीट ऐका, हा वैष्णव कोणाला म्हणतात? खऱ्या वैष्णवाची व्याख्या सांगतो ऐका जरा। कोणाला वैष्णव म्हणतात? आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार जर केला तर वारकरी संप्रदायामध्ये 5 पर्व काळ आहे। पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि उत्तम उत्तम शिवरात्र, हे 5 पर्व काळ आहे। आणि 24 एकादशी आहे। किती एकादशी आहे? 24 एकादशी, बरोबर। 24 अधिक 5 किती झाले? किती झाले? 29। हा बोलत चला। 29 म्हणजे काय? 20 अधिक 9 बरोबर 29, बरोबर। मग ऐका कोणाला वैष्णव म्हटलं जातं तर किती गोड व्याख्या आहे, जो वारकरी या 20-9चं पालन करतो त्याला वैष्णव म्हटलं जातं। विठ्ठला 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 विठ्ठला। या व्रतांचं पालन केलं पाहिजे आणि म्हणून तर संतांनी वर्णन केलंय, आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी, आम्हा व्रत व्रत कुठले? आम्हा व्रत एकादशी, एकादशी आमचं व्रत। देव केशव, ज्या तुलसी महात्म्याचा विचार आपण करतोय, वारकरी संप्रदायामध्ये संतांनी वर्णन केलंय, देव केशव आणि तीर्थ काय? तुलसी। ही तुळशी आमच्यासाठी तीर्थ आहे, म्हणून बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, रोज तुळशीला पाणी घातलं पाहिजे। हा आपल्या घरात तुळस जर असेल, आता काही घरांमध्ये असते काही घरांमध्ये नसते, पण ही तुळस ठेवावी घरामध्ये। हा तुळस एक मात्र अशी त्या ठिकाणी वनस्पती आहे, वृक्ष आहे का जी 24 तास काय करते? ऑक्सिजन देत असते। घरामध्ये ज्याच्या घरामध्ये तुळस नाही किंवा ज्याच्या घरासमोर तुळशीचं वृंदावन नाही, नाथ महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा स्मशान बरं। विठ्ठला 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 विठ्ठला। संत वाङ्मयामध्ये किती सुंदर गोड वर्णन आलेलं आहे। संत महात्म्य जर आपण कधी पाहिलं तर संत वर्णन करतात, आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी। आमच्यासाठी तुळस काय आहे? तीर्थ आहे। म्हणून बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, रोज तुळशीला पाणी घालावं। हा घातलं पाहिजे। ऐका ही तुळस किती पवित्र आहे। रोज तुळशीला त्या ठिकाणी पाणी घालणं म्हणजे 33 कोटी देवतांना प्रसन्न करणं।
हा 33 कोटी दैवतांना प्रसन्न करणं नवे नवे सगळी तीर्थ आहे. हा सगळी तीर्थ महाराज आमच्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचा विचार जर केला तर चंद्रभागेमध्ये सगळी तीर्थ पुनीत होण्यासाठी माध्यान्ह काळी येतं सर्वांना माहिती. विचार करा त्या परमात्म्यानं ती तुळशी धारण केली आणि आपण ज्या तुळशीला त्या ठिकाणी जर रोज नित्यनेमानं पाणी वाहिलं, पाणी जर दिलं तर त्या भगवान पंढरीशू पांडुरंग परमात्म्याला प्रसन्न करतोय आपण. ही भावना अंतकरणामध्ये ठेवून महाराज त्या तुळशीला पाणी घालावं. निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण होईल. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. गोड मुद्दा त्या ठिकाणी आहे. आपण पाहतोय देवाला काय आवडतं. देवाला तुळशी माळ आवडते आणि त्या वैष्णवान प्रती त्या भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये काय आहे तर प्रेम आहे, सद्भावना आहे, जिव्हाळा आहे. महाराज या 3 गोष्टी देवाला आवडतात. पण आणखी कुठल्या गोष्टी भगवान परमात्म्याला आवडतात अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये वर्णन करतात. तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला, 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला. हृदय कळवला वैष्णवांचा, हृदय कळवला वैष्णवांचा, हृदय कळवला वैष्णवांचा, हृदय कळवला वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळशी माळ गळा गोपी चंदन टीला, तुळशी माळ गळा गोपी चंदन चंदन टीला. भगवंताच्या आवडीचा विचार करतोय आपण. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा याचा विचार आपण केला. पण पुढे भगवंताला काय आवडतं नीट ऐका. नाथ महाराज वर्णन करतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. देवाला काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आवडती. म्हणून ऐका ना, जगाच्या पाठीवरती एकमेव असा देव आहे का जो आपल्या वारकऱ्याची वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. क्या बात आहे. वाह, गोड वर्णन केलंय. जगाच्या पाठीवरती एकमेव भगवान परमात्मा जो आपल्या वारकऱ्यांची वाट पाहतोय. म्हणून तर तो कमरेवरती हात ठेवून उभा आहे. कधी माझे वारकरी येतील आणि कधी मी त्यांची गळा भेट घेईल. संत वर्णन करतात काय? हा वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी भूतावीळ, कृपाळू तातडी भूतावीळ, कृपाळू तातडी भूतावीळ, कृपाळू तातडी भूतावीळ. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, आवडी. तो पंढरीचा पांडुरंग वाट पाहतो आपल्या भक्ताची.
वारकरी संप्रदायाचा विचार जर केला, नवे नवे या संपूर्ण महाराष्ट्र भूमीचा विचार जर केला, तर त्या पंढरपुरामध्ये ऐका 4 यात्रा मोठ्या भरतात. किती? 4. आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी. या 4 वाऱ्या मोठ्या असतात. माझा मुद्दा जो मला सांगायचा आहे, आषाढी, कार्तिकी, पंढरीची वारी. ऐका, आषाढी कार्तिकी मी सांगणार आणि मग पंढरीची वारी सांगणार. 4 वाऱ्या पंढरपुरामध्ये मोठ्या भरतात. आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी. महाराज भगवान परमात्मा म्हणतात, तसं पाहायला गेलं तर आपण 24 वाऱ्या केल्या पाहिजे. किती? 24. तुम्ही म्हणाल महाराज एवढ्या 24 वाऱ्या केल्या तर घरचे आम्हाला वाऱ्यावर सोडून देतील. किमान 12 वाऱ्या कराव्या. आपल्याकडे 24 ज्या वाऱ्या आहे, 12 देवाच्या आहे आणि 12 संतांच्या आहे. बरोबर आहे की नाही महाराज? किमान 12 वाऱ्या कराव्या. नाही जमणार महाराज, नाही जमणार. किमान 4 कराव्या. 4 वाऱ्या कराव्या. आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी. महाराज संसाराचा व्याप एवढा आहे हो, 4 वाऱ्या सुद्धा करायला जमणार नाही. मग कमीत कमी 2 कराव्या. हे मी नाही सांगत, तर भगवान परमात्मा म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से बुज पांडुरंग, सांगत से बुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से बुज पांडुरंग, सांगत से पांडुरंग. देवानं सांगितलंय, मी नाही सांगत. जे गुज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं नाही, ते साध्या वारकऱ्याला सांगितलं. काय? आषाढी कार्तिकी विसरू नका मज. फक्त आषाढी कार्तिकीचीच प्रमाण घ्यायची. आता पा, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. कारण नाथ महाराज काय म्हणता? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. एवढाच विचार. आणि भगवान परमात्मा म्हणता आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज गुह्य. हे गुह्य ज्ञान सांगताय, विसरू नका मज. तो भगवान परमात्मा सांगतोय. म्हणून नसेल 24 एक वारी करतात तर आपण 12 वाऱ्या कराव्या. नसेल 12 जमत तर किमान 4 वाऱ्या कराव्या. नसल 4 जमत तर भगवान परमात्मा म्हणता कमीत कमी 2 करा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. काय म्हणतील महाराज, 2 सुद्धा करायला जमत नाही. त्याला सुद्धा भगवान परमात्मा म्हणतो, करा एक खेप मग न लगे हिंडणे. कमीत कमी 1 तरी खेप करा. 1 तरी खेप कराल. काही लोक म्हणतील महाराज आम्हाला 1 सुद्धा करायला जमणार नाही. जर आपल्याला जर एकही वारी करता येत नसेल तर जळोजीने लाजिरवाणी. आपलं जगून तरी काय उपयोग आहे? म्हणून ऐका, मानवी जीवनामध्ये जगत असताना एकदा तरी माणसानं पंढरपूरची वारी करावी. आणि जन वारी केली नाही आणि तो जर मेला तर तो माणूस मेला असं म्हणू नये. विठ्ठला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. वारी वारी महाराज तुकोबराय वर्णन करतात. ऐका, गोड मुद्दा सांगून जातो. इथं बसलेल्या प्रत्येकानं एक अशी तरतूद करून ठेवली. काय? अजून 10 वर्षानंतर मी जी इन्व्हेस्टमेंट केली, इथं बसलेल्या प्रत्येकानं इन्व्हेस्टमेंट केली असेल. कोणी गोल्ड मध्ये केली असेल, कोणी लँड मध्ये केली असेल, कोणी FD मध्ये केली असेल, कोणी म्युच्युअल फंड मध्ये केली असेल. प्रत्येकानं अशी तरतूद करून ठेवली. प्रत्येकानं अजून 10-20 वर्षानंतर मला त्याचा परतावा किती मिळेल अशी तरतूद प्रत्येकानं केली. पण इथं माझ्यासह तुमच्यासह अशी तरतूद कोणीच केली नाही. उद्या जर मी मेलो तर माझ्यानंतर माझ्या पांडुरंगाची वारी कोण करेल? माझ्यानंतर माझा हरिपाठ कोण करेल? माझ्यानंतर माझ्या निवृत्तीनाथांची वारी कोण करेल? नवे माझ्यानंतर माझा देवपूजेचा वारसा कोण करेल, कोण चालवेल? म्हणजे आम्ही संपत्तीचे वारसदार नेमले पण भक्तीचे वारसदार नेमायला कुठेतरी कमी पडलोय. विठ्ठला ज्यावेळेस आपला अंतकाळ जवळ येईल, वाटतंय आता भगवान परमात्म्यानं दिलेले श्वास आता संपतील
आता या जगाचा निरोप घ्यायचा, जर आपल्या जवळ जर आपली दोन लेकरं असतील, त्या दोघांना जवळ बोलवावं आणि त्यांना म्हणावं, भाऊ अरे मी राब राबलो, नेत्राची दिवे केली, हाडाची काडे केली, रक्ताचं पाणी केलं आणि एका सईमध्ये जरी सई नाही केली तरी मी मेल्यानंतर हे सगळं ऐश्वर ही संपत्ती तुमची होणारी, पण या मोबदल्यात मला तुमच्याकडनं काहीच नको, फक्त एकच करा. काय? तुम्ही दोघे जण आहात ना, फक्त माझी तुम्हाला पायाला हात लावून विनंती, एकानं माझी आषाढीची वारी सांभाळा आणि एकानं माझ्या कार्तिकीची वारी सांभाळा. महाराज आपण जात असताना जर आपली वारी जर आपल्या लेकरांना देऊन गेलात ना, तर आपले लेकरं आयुष्यभर सुखी राहतील. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. विठ्ठला आपल्या मुलांना ऐका, वेल एज्युकेटेड करण्यासोबत सुसंस्कारित करणं सुद्धा गरजेचं आहे. नाथ महाराजांना माहिती, कारण एक सांगतो ऐका, या वारकरी संप्रदायाची ताकद काय ताकद आहे महाराज. आपल्या गावातला जर एखादा मुलगा असेल आणि तो जर रस्त्यावरती भवरा खेळत असेल, गोट्या खेळत असेल, कोणी येईल आणि त्याच्या डोक्यामध्ये टपली मारून जाईल, कोणी येईल. पण तोच जर मुलगा सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये गेला, अध्ययन केलं आणि धोतर घालून जर त्या ठिकाणी गावामध्ये गेला, तर कितीही मोठा आमदार खासदार जरी असला तरी त्याच्या पायाला हात लावेल आणि रामकृष्ण हरी माऊली म्हणेल. ही आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विठ्ठला आता या संस्कारांची शिकवण जर कुठून मिळत असेल तर ती वारीमधनं. ऐका, वारी याच शब्दावरती बोलतो मी. इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनामध्ये मी यश मिळवावं, वाटतं ना. ज्या ज्या क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये असेल माझं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजावं, प्रत्येकाला वाटतं. वादन क्षेत्रामध्ये असणाऱ्या माणसालाही तेच वाटतं, गायन क्षेत्रामध्ये तेच वाटतं, कीर्तन क्षेत्रामध्ये कुठल्याही आपण फील्डमध्ये असू, प्रत्येकाला वाटतं मला यश मिळावं. मी यशाचा मूलमंत्र सांगतो ऐका, अगदी सोपा, माझ्या श्रीगुरूंच्या मुखात ऐकलेला. मला वारीपर्यंत यायचंय. ऐका, विद्यार्थी असेल, त्या विद्यार्थ्याला वाटत असेल का माझ्या जीवनामध्ये मी मोठं व्हावं, त्यानं 3 वचं पालन करावं. राजकीय क्षेत्रामधला माणूस असेल, त्याला वाटत असेल मी मोठं व्हावं, त्याच्याकडे 3 व असावी. संसारिकाकडे सुद्धा 3 व असावी आणि वारकऱ्याकडे सुद्धा 3 व असावी. ऐका, विद्यार्थ्याकडे कुठले 3 व? ज्याला वाटतं यश मिळावं, पहिला व त्याच्याकडे वैराग्य असावं. विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थ्यानं वैराग्यच धारण केलं पाहिजे, रिकामे लफडे करण्याच्या भानगडीत पडू नाही. पहिला व वैराग्य, दुसरा व वेळ, त्यानं कुठेही खेळण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. आणि तिसरा व विद्या, विद्यार्जन करावं, त्यानं ज्ञानार्जन करावं. पहिला व कुठला? वैराग्य. दुसरा व कुठला? वेळ. आणि तिसरा व कुठला? विद्या. या विद्यार्थ्याकडे 3 व पाहिजे. महाराज विद्यार्थी अवस्था आमची निघून गेली, आता संसारिक जीवन यशाच्या शिखरावरती जावं, संसारिकाकडे सुद्धा 3 व. पहिला व वैभव. हा, संसारात पैसा लागतो, त्याच्याशिवाय संसार होत नाही. जोवरी चळण गा, घरात जोपर्यंत आणून देतोय तोवरच किंमत आहे आपल्याला, तोवरी म्हणती माझा माझा. एकदा जीव गेला पैशालाच किंमत आहे. ऐका, संसारिकाकडे पहिला व वैभव असावा. हा, दुसरा व विनयोग, म्हणजे कमवलेला पैसा चांगल्या मार्गाने खर्च करता आला पाहिजे. तुकोबराय म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. महाराज कमवलेलं धन हे चांगल्या मार्गाने खर्चही करता आलं पाहिजे, म्हणजे विनयोग. पहिला व वैभव, दुसरा विनयोग आणि तिसरा विचार. नवरा बायकोचा एक विचार असला तरच संसार चांगला होतो, नाहीतर होत नाही. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जे 3 व कळाले महाराज, संसारिकाच्या जीवनामध्ये 3 व कळाले महाराज. राजकीय जीवन ज्यांना मोठं करायचंय त्यांच्याकडे सुद्धा 3 व असले पाहिजे. आतापर्यंत या जगामध्ये जेही राजकीय नेते मोठे झाले त्यांच्याकडे हे 3 व होते. कुठले? पहिला व वक्तृत्व. हा, राजकीय माणसाला चांगलं बोलता आलं पाहिजे. वक्तृत्व हा गुण हा प्रयत्नानं येत नाही, तर हा प्रारब्धानं येत असतो, लक्षात ठेवा. काहींचं आयुष्य जातं पण त्यांना माईकवर बोलता येत नाही, काही खाली बसून लय टमाटमा गप्पा आणि त्या. महाराज राजकीय माणसाला मोठं व्हायचं असेल त्याच्याकडे वक्तृत्व हा पहिला गुण पाहिजे. दुसरा विनय, त्याला झुकता आलं पाहिजे. हा, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आणि सगळ्यात महत्वाचा विकास. राजकीय जीवनामध्ये जगत असताना जर हे 3 व तुमच्याकडे असले तर तुमचा पराभव कोणीच करू शकत नाही. वक्तृत्व,
विनय आणि विकास. महाराज हे सगळं बाजूला ठेवा, आम्हाला वारकरी जीवनामध्ये यश मिळवायचंय. तर वारकरी जीवन जगत असताना आमच्याकडे काय असलं पाहिजे, तर 3 व त्या ठिकाणी असले पाहिजे. वारकऱ्याकडे पहिला व काय, वाचन. वारकऱ्यानं आपले प्रस्थांतरित ग्रंथ वाचली पाहिजे. पहिला व वारकऱ्याकडे काय असावं, त्या ठिकाणी वाचन. आणि दुसरं व काय असावं, तर वारकऱ्याकडं वारी असावी. होय होय वारकरी, होय होय वारकरी, जय हो. होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरी पाहे 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 रे पंढरी, पंढरी. काय करावी साधने, काय करावी साधने. संतांनी व्हायला लावलंय काय, वारकरी. ऐका, वारकऱ्याच्या जीवनामध्ये 3 व असावे. पहिला त्याच्याकडे वाचन असावं, दुसरा त्याच्याकडे व्रत असावं. कुठलं व्रत, मी मगा सांगून गेलो, आम्हा व्रत, एकादशी. त्याच्या जीवनामध्ये व्रत असावं. आणि तिसरा आणि महत्वाचा व त्याच्या जीवनात वारी असावी. हे 3 व वारकऱ्याच्या जीवनामध्ये असावी, वारी असावी. महाराज संतांनी वर्णन केलंय. महाराज आमच्याकडे वारी कुठली, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. तुकोबराय म्हणतात आमच्या घरी काय आहे, आमच्या घरी गडगंज संपत्ती नाही, धन दौलत. महाराज याचा विचार सांगत नाही. एखादा धनवान माणूस असेल तर तो म्हणतो, बघा ही आमची शेती, ही आमची बंगला, आमच्या गाड्या घोड्या पहा. पण संतांनी म्हणावं आमच्या घरी काय, महाराज पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. अनिक न करी तीर्थव्रत, अनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, व्रत एकादशी करीन उपवासी. आमच्या घरी मला मुद्दा सांगायचा आहे काय, नाथ महाराज वर्णन करतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. तुकोबराय म्हणतात आमच्या घरी काय, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. अनिक न करी तीर्थव्रत, अनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी. सगळे एकाच प्रमाणात सांगितलं. आम्ही काय करतो, पंढरीची वारी करतो आणि एकादशीचं व्रत करतो. विठ्ठला 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 विठ्ठला
देवाला आवडणाऱ्या 5 गोष्टी आपण पाहिल्या. काय आवडतं? हा, आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार आवडतो देवाला. तुळशी माळ गळा आवडते देवाला. त्या भगवान परमात्म्याच्या हृदयामध्ये त्या वैष्णवांबद्दल कळवळा आहे, प्रेम आहे. अजून 3 झाल्या आणि 2 गोष्टी आवडत्यात. कुठल्या? आषाढी, कार्तिकी, पंढरीची वारी. महाराज, हा, याच्याशिवाय दुसरं काही साधन जीवनामध्ये नाही. पण ऐका ना, या महाराष्ट्राच्या भूमीचा विचार जर आपण केला, या कपाळावरचा टिळा त्या ठिकाणी गोपीचंदन असेल, बुक्का असेल, कोणामुळे आहे? या गळ्यामध्ये तुळशीची माळ कोणामुळे आहे? नवे नवे ही आषाढी कार्तिकीची वारी कोणामुळे आहे? जर विचार जर नीट केला तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक शिव अवतारी महापुरुष जन्माला आले आणि ते जर नसते तर कदाचित पंढरपूरची वारीही नसती. महाराज, आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळही नसती, आपल्या डोक्यावरती ही वारकरी टोपी नसती आणि आपल्या कपाळाला गंध सुद्धा नसता. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग ते शिवावतारी महापुरुष कोण? तर या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेलं एक संत रत्न. नवे नवे संत रत्न पण होतच महाराज, संत सेवक असणारे छत्रपती शिवाजी महाराज. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. 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 शिवनेरीवर शिव जन्मला. शिवनेरीवर शिव जन्मला. राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर 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 महादेव. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत जय हो. छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती. क्या बात आहे, वाह. छत्रपती. पण ऐका जरा, या महाराष्ट्राच्या लोक परंपरेचा विचार जरा शाहिरी अंगानं सांगतो. कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र? ओम नमो श्री जगदंबे करून प्रारंभे टपावर थाप तुंतुण्याचा. टपावर थाप तुंतुण्याचा. टाळ वाजवा जरा, हा खणखणीत टाळी वाजवा बसलेली मंडळी जरा. छत्रपती शिवरायांचा गुणानुवाद करतोय आपण. महाराज, हे टपावर थाप तुंतुण्याचा. टपावर थाप तुंतुण्याचा. टपावर थाप तुंतुण्याचा. टपावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. हे शिवप्रभूच गातो गुणगान जिरहाजी जी. प्रभूच गातो गुणगान जिरहाजी. शिव प्रभूच गातो गुणगान जिरहाजी. महाराज ऐका काय म्हणताय शाहीर. आधीन मन साधू संताला. आधीन मन साधू संताला. एकनाथाला रामदासाला. रामदासाला हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिरहाजी जी. गुरुचरणाला जिरहाजी. गुरुचरणाला जिरहाजी. नमन महाजे रामानंदाला. नमन महाजे रामानंदाला. सुभद्रा मातेला. पांडुरंगाला. पांडुरंगाला. कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र? ऐका, या 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता. सोन्या नाण्यानं नाहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली. अरे, विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अब्ज पठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आली आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं. अल्लाउद्दीन खिलजी. अरे, धनधान्याची लूट करावी यात नवल काय, पण तारुण्य आणि सौंदर्य सर्वस्वावर लुटल्या जाऊ लागलं. आणि माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं. हे महिषासुरमर्दिनी, पाहतेस काय? अगं, करपून गेलाय महाराष्ट्र. महाराज, पाहत तर रोग जरी एकवटून आले तरी रोग सुद्धा ज्या गोष्टीला शिवत नाही ती माझ्या माता माऊल्यांची अब्रू. सर्वस्वावर लुटल्या जाऊ लागलं.
महाराज, अरे माता माऊल्यांची आबरू लुटल्या जाते, काय कपाळावरचा गंध शिल्लक राहणारे, काय गळ्यातली तुळशीची माळ शिल्लक राहणारे, काय पंढरपूरची वारी होणारे. पण ऐका, आज आपल्या मंदिरावरचा कळस आणि आपल्या दारासमोर असणारी तुळस जर कोणामुळे असेल तर हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या आपल्या दारासमोर असणारी तुळस आपल्याला पाहायला मिळते. म्हणून महाराज, करपून गेलाय महाराष्ट्र. जिजाऊ मातेनं साकडं घातलं आणि त्या भवानीला काय म्हणावं? दारू घडबया दारू गडग, दारू घडबया दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू गडग, दारू घडबया दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया, हे दारू घडबया दारू गडग, दारू घडबया दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया हे दारू घडबया दारू गडग, दारू घडबया दारू घडबया दारू घडबया, दारू घडबया दारू घडबया, हे दारू घडबया दारू गडग, दारू घडबया दारू घडबया दारू घडबया, हे अनादि अंबिका अंबिका भगवती, अनादि अंबिका अंबिका भगवती, हे मोठ परडी परडी घेऊन हार, परडी घेऊन हाती, हे मोठ ज्ञानाचा ज्ञानाचा बाजळ, ज्ञानाचा ज्ञानाचा बाजार, उद उद भक्त नाचती, गोंधळा येईवो येईवो जगदंबे, गोंधळा येईवो येईवो जगदंबे. येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. भाव भक्तीनं त्या भगवतीचा गोंधळ त्या ठिकाणी घातला आणि त्या भगवतीला म्हणावं, हे महिषासुर मर्दिनी पाहतेस काय? पुत्ररत्न दे, रामासारखा सदाचारणी करेल, कृष्णासारखा राजनीती करेल. महाराज, त्या भवानीला साकडं घातलं, त्या जिजाऊ मातेनं साकडं घातलं आणि म्हणावं, ऐका, ज्यावेळेस माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब शिवनेरी गडावरती गेल्यात आणि गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं, महासाहेब, जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आलात तेव्हापासून तुम्हाला काही खावंसं प्यावंसं वाटत नाही? माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले. माझ्या जिजाऊ मातेनं उत्तर दिलं, अहो लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही. मग कशाचे डोहाळे? जिले टोप धरावा, म्यान तलवार हाती घ्यावी, घोड्यावरती स्वार व्हावं आणि जो कोणी माझ्या हिंदूंच्या माया बहिणींना उचलून नेईल त्या हैराणाचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं, असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातेला लागले होते. विठ्ठला. आणि त्या ठिकाणी ही असणारी तुळस, मंदिरावरचा कळस त्या छत्रपती शिवरायांमुळे त्या ठिकाणी आहे. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं त्यांचा जय जयकार करा. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. त्यांच्यामुळे हे सगळं आहे. कपाळावरचा गंध त्यांच्यामुळे, गळ्यामध्ये असणारी पवित्र तुळशीची माळ त्यांच्यामुळे, पंढरपूरची महाराज आषाढी कार्तिकीची वारी त्यांच्यामुळे. आणि ऐका, नाथ बाबा म्हणतात का जो देवाला आवडणारा विषय कुठला, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ज्याच्या जीवनामध्ये आहे तो भगवान परमात्म्याला परम आवडतो. अभंगाचं शेवटचं चरण, एका जनार्दनी ऐसा जाचा एका जनार्दनी ऐसा जाचा नेम, एका जनार्दनी ऐसा जाचा नेम, एका जनार्दनी ऐसा जाचा नेम. हे देव परमा पूज्य जगी ते देवा परमा पूज्य जगी, हे देव परमा पूज्य जगी. तुळशी माळा गळा गोपीचंद
मालिका वर्णन करता शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. ऐसा ज्याचा नियम म्हणजे कैसा, जो देवाचं नामस्मरण करतो तैसा, जो गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करतो तैसा, ज्याच्या अंतकरणामध्ये वैष्णवांबद्दल प्रेम आहे तैसा, आणि जो पंढरपूरची आषाढी कार्तिकीची वारी करतो असा नेम ज्याचा आहे तो देवा जगी परम पूज्य विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, टाळी टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, टाळी टाळी. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा. शेवटचा चरणाचा अगदी धावता विचार करूया. महाराज देवाच्या आवडीचा विषय सांगतात, पण आपण देवाला आवडू कसं, काय केल्यानं दे आवडू हे सुद्धा सांगताय. मला खरं सांगा, इथं बसलेल्या कोणाकोणाला वाटतं देवानं आपल्या घरी यावं? वाटतं का ताई माई? वाटतं ना? वा. तुम्हाला सगळ्यांना वाटतं देवानं आपल्या घरी यावं, बरोबर ना? बरं, आता मला हे सांगा, किती लोकांना वाटतं आपण देवाच्या घरी जावं? वाटतं का? हा, म्हणजे आपण जायचं नाही, त्यानं आपल्याकडे यावं, बरोबर आहे महाराज. त्याच्या घरी गेल्यावर परत माघारी मग डायरेक्ट मनी होता भोळेपणा बॅनर वरती चंदना परी देह जिजविला, कैलासवासी वैकुंठवासी, हेच आपल्याला म्हणजे देवानं आपल्याकडे यावं हे सगळ्यांना वाटतंय, बरोबर. पण आपण देवाकडे जावं हे कोणालाही वाटत नाही. एक सांगू का महाराज, देवाला घरी आणायचं असेल तर तुम्ही दिवसभर देवपूजाच केली पाहिजे असं काही नाही. पूज्यश्री चैतन्य महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे, महाराज परमार्थ करणं म्हणजे नेमकं काय हो? चांगला संसार करणं हा सुद्धा एक चांगला परमार्थ आहे. आपल्यावरती अवलंबून असणारं आपलं कुटुंब, आपली बायको असेल, आपली मुलं असतील, यांचा सांभाळ करणं, त्यांना चांगले संस्कार देणं, त्यांचं पालन पोषण करणं, हा सुद्धा एक परमार्थ आहे. नाही तर घरात बसलेले लेकरं बायका मुलं यांना उपाशी मारायचं आणि पंढरपूरची वारी करायची, याला चांगला परमार्थ म्हटल्या जात नाही. घरात असणारे त्या ठिकाणी आपले आई वडील त्यांची सेवा करणं हा सुद्धा एक परमार्थ आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेचे किर शरीरे लोन कीजे माय बाप केवळ काशीत येणे न जावे तीर्थाशी. कशाला लांब जाता? एक सांगू का, पंढरीश पांडुरंग परमात्मा घरात आणायचं आहे ना. काय केलं? पुंडलिकरायानं काय केलं? कुठं कीर्तन केलं, कुठे भजन केलं? अजिबात नाही. आपल्या आई वडिलांच्या सेवेच्या कर्तृत्वाच्या बळावरती तो पुंडलिकराय महाराज ज्याच्यासाठी भगवान परमात्मा उभा आहे, पुंडलिकरायाची ताकदही किती मोठी. देवाला म्हणावं तिकडं मागं थांब, सेवा करत असताना थांब, माझे आई वडील झोपले तिथं गपचूप मागं थांब, मागे भिरकाविली विट, त्या विटेवरती तो परमात्मा उभा आहे. महाराज आपल्या घरात देवाला आणायचं असेल किंवा
आपण देवाचं लाडकं व्हावं असं जर वाटत असेल ना, सगळ्यात सोपा उपाय तो म्हणजे आपल्या आईवडिलांची सेवा करणं, आपल्या कुटुंबावरती प्रेम करणं, हा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय हा फुले जय फुले वेळी वाकोडे होत करा क्षमापराध महाराज हा नाही उच्चारेला अधिकार म्या करा क्षमापराध महाराज तुका म्हणे राखा पाया पळती करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय.